मजुरांच्या वादातून एका व्यक्तीवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवार दुपारी घडली। पैशांसाठी गेलेल्या व्यक्तीला दोन आरोपींनी अडवून शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यानंतर कोयत्याने गळ्याजवळ वार करून गंभीर जखमी केले। हल्ल्यावेळी आज तुला जिवंत सोडत नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे। ही घटना बार्शीच्या पांगरी येथे घडली आहे। या प्रकरणात निलेश पांडुरंग सुतार वय 38 हे शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करत असून ते गेल्या 6 महिन्यांपासून शेवरी झाडे तोडण्याचे काम करत होते। त्यांच्या कामावर काही मजूर कार्यरत होते। याच कारणावरून अनिकेत उर्फ दादा कल्याण देशमुख याच्याशी त्यांचा वाद झाला होता, कारण देशमुख याच्याकडील 2 मजूर सुतार यांच्या कामावर दाखल झाले होते। घटनेच्या दिवशी दुपारी सुतार पैसे घेण्यासाठी गेले असताना आरोपी मोटरसायकलवर येऊन त्यांना अडवले। त्यानंतर शिवाजी उर्फ लाडू सर्जेराव पवार याने सुतार यांना पकडून ठेवले, तर देशमुख याने कोयत्याने हल्ला केला। या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे।